मम्माने ते कायची हे ड्रिंक आहे डबक। आता ह्याला काय करायचं माहितीये का? खाणे का, उठणे का, सोने का? नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द पुण्याची कोकण किन्या। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। रॅन्डम व्हिडिओ आहे, असं काही विचार नाही आहे मनात काय करणार आहे आपण ते। तर लेट्स सी। उठले मी 9:30 वाजले, 8:15 वाजता उठले मी आणि आवरलं सकाळचं बेसिक गोष्टी आणि मी ठेवलं एक ड्रिंक करायला, तुम्हाला दाखवते। भाजी ठेवली आहे, तेव्हा मम्माने ते कायची हे ड्रिंक आहे। याच्यामध्ये काय काय माहिती का? जिरं आहे, ओवा घातलाय आणि मेथी घातली 4-5 दाणे आणि सोप पण घालतात, पण मी नाही घातले अजून काही सोप। भाकरी बनवली मस्त नाचणीची आणि मला ही तायकाळाची भाजी बनवायची आहे। पावसाळ्यामध्ये हा तायकाळा येतो, तायकाळा आणि कुरडू पण आहे वाटतं, त्याच्यामध्ये मिक्स भाजी। तर हे जे बॉम्बे शूट आहे ते वरचं सगळं साल काढायचं, जे ब्लॅकवाले असतं ते, आणि अशा पद्धतीनं बारीक करायचं। हे बारीक करायची पण एक टेक्निक आहे, पप्पा बसल्यावर मी तुम्हाला दाखवलं। एवढं राहिलं आहे त्यांचं, 2 बाकीचं केलं त्यांनी। हां, तर मी सांगत होते की पावसाळ्यामध्ये तो येतो, रानभाजी येते स्पेशली, तर मग ती बनवायची मला। बनवून मी थोड्या वेळाने ड्रिंक वगैरे घेतल्यावरती बनवेन। आणि इथे हे जे तुम्ही बघताय, तर हे जे तुम्ही बघताय ही पण एक रानभाजीच आहे, रानभाजीच आहे। बांबू शूट बोलतात ह्याला इंग्लिशमध्ये, आणि बाहेरच्या देशामध्ये पण हे भरपूर खाल्लं जातं, साऊथमध्ये पण हे भरपूर खाल्लं जातं। तर आम्ही तर साऊथकडचाच भाग आहे, सो हे आमच्याकडे पण असतं हे। ओके, तर मी हे जे ड्रिंक बनवलं ते एन्जॉय करते। जसं मी सांगितलं, ह्यामध्ये जिरा आहे, अजवाईन आहे, ओवा आहे आणि हे मेथी दाणे पण आहेत घातले। सॉप पण याच्यामध्ये ॲड करू शकतो मला ना आपण, तर मी नाही केले ते सध्या। तर मग हे ड्रिंक चांगलं आहे, म्हणजे मी काय पहिल्यांदाच पिते आहे, पण ह्याच्यामधले जे इन्ग्रेडियंट आहे म्हणजे जिरा पाणी, जिराचं पाणी मी आधी प्यायचे, डिलिव्हरी प्रेग्नन्सीच्या आधी प्यायचे रुटीनमध्ये, दररोज नाही पण अधूनमधून मी पित होते। मेथी तर काय पोस्टपार्टममधल्या मुलींच्या आहारामध्ये असते आणि असलं पाहिजे। आणि थर्ड काय, अजवाईन। हां, अजवाईन पण मी डिलिव्हरीच्या नंतर मम्मीने मला असं चावून खायला लावलं होतं, तसं ते काही दिवसांसाठी मी ते पण केलं होतं। तर जे 3 इन्ग्रेडियंट आहेत ना, ते डायजेशन सिस्टीमवरती अफेक्ट करतात, मदत करतात डायजेशन व्हायला व्यवस्थित। आणि हे वेट मेंटेन, म्हणजे बाय डिफॉल्ट वेट मेंटेनसाठी ते होतं उपयोग ह्या गोष्टींचा। मी माझा ड्रिंक एन्जॉय करून आले किचनमध्ये। जसं तुम्हाला मी आधी सांगितलं की मला भाजी बनवायची होती। ही रानभाजी आहे, याला तायकाळ असं बोलतात, आणि त्याच्यासोबत कुरडूची भाजी पण मिक्स आहे। पावसाळ्यामध्ये ही भाजी येते, आणि आमच्याकडे गौरीला सुद्धा नैवेद्य म्हणून हाच भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो, आणि त्याच्यामध्ये हीच भाजी असते। ही भाजी किंवा मग आय थिंक 5 प्रकारच्या पालेभाज्या मिक्स करून असं काहीतरी ते असतं, आणि मग ते प्रसाद म्हणून वाटलं जातं ज्यावेळी आपण गौऱ्या विसर्जन करायला जातो। भाजी एकदम सिंपल आहे, मिरची आणि कांदा मी टाकलाय फोडणीला, आणि त्याच्यानंतर भाजी टाकले, मीठ टाकले, आणि ते थोडं शिजून झालं की मग खोवलेलं खोबरं, पण ओलं खोबरं त्याच्यामध्ये मी ॲड केलं। हे जे बॉम्बे शूट आहे ते वरचं सगळं साल काढायचं, जे ब्लॅकवाले असतं ते, आणि अशा पद्धतीनं बारीक करायचं। हे बारीक करायची पण एक टेक्निक आहे, पप्पा बसल्यावर मी तुम्हाला दाखवलं। एवढं राहिलं आहे त्यांचं, 2 बाकीचं केलं त्यांनी। नाव गेलात ना पापा कुठे घालते नाव देतो, मग खर्च मारतो तुझ्याकडे समोर ना।
खोबरं ॲड केलं. पाऊस मस्त छान परत चालू झाला आहे. पावसाचं काय चाललं काय माहिती. पहिल्यांदा पडला असं वाटलं पाऊस सुरू झाला, पण नंतर गेला, ऊन पडायला लागलं आणि आता परत येतो. तर ऊन पडतं आहे म्हणून मम्मीची शाळा वगैरे लवकर केली, लेट सुरू झाली होती ती, आणि आता परत पाऊस पडायला लागला. दिस इज द व्ह्यू. हे एवढ्या पावसामध्ये जे एवढं मोठं झालं आहे, हळूहळू ते खूप मोठं होतं आणि घराच्या बाजूला पूर्णपणे मग ग्रीन 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 सगळं होतं. तर मी लास्ट टाइम जो मासा दाखवला होता तो तारला होता, तारले होते, आणि आज आम्ही घेतला आहे बांगडा. आणि ही बघा, आणि हा जोपर्यंत मच्छी साफ करून होती तोपर्यंत ते मागेच असणार आहे. मी चालले आता खाली दूध आणायला, दूध ठेवले तिथे घेऊन येते. आणि आरव झोपलाय आणि शुभमसुद्धा जेवून खाऊन परत झोपलाय. हां, तर मी आज बनवणार आहे स्क्रब. एका शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी टाकला होता तो, आणि त्याने खरंच म्हणजे ह्याच्यासाठी टॅनिंगसाठी आणि चेहरा छान होते, त्यामुळे मी ते परत यूज करणार आहे. सनस्क्रीन म्हणजे 4 महिने झालेत मी इकडे आहे, 4 नाही 3 महिने झाले इकडे आहे, पण मी सनस्क्रीन त्या पूर्ण 3-4 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये 1 ते 2 वेळाच वापरली असेल, 2-3 वेळाच वापरली असेल. त्यामुळे चेहरा खूपच असं हे टॅन वगैरे झालं आणि पिगमेंटेशन खूप झाले त्याच्यावरती. सो मग त्याच्यासाठी थोडंफार आता करावं लागणार आहे. दूध घेते तर तेच आपण करूयात. पावसाची तर खूपच कंडिशन बेकार होती. म्हणजे पाऊस पहिल्यांदा पडला असं वाटलं पाऊस सुरू झाला, पण पाऊस परत बंद झाला, ऊन पडलं आणि आता परत पाऊस पडतो आहे. तर होपफुली आता पाऊस पडतो आहे असं म्हणजे पाऊस सुरू झाला असं समजू शकतो, कारण जून महिना संपला आहे आणि तरी पाऊस नाही आहे अजून हवा तसा. हे चांगलं लक्षण नाही आहे. एवढा सुरू व्हायला पाहिजे होता व्यवस्थित, पण ठीक आहे. हे बघा कशी नसते मध्ये ते माझ्यासोबत दूध आणायला आले. ओरिओ ओरिओ ही त्याच्यातली मॅक्झिमम नाही म्हणता येणार, मॅक्झिमम म्हणू की मॅक्झिमम असं नाही म्हणता येणार, पण काही झाडं आम्ही ज्यावेळी हे घर बांधलं होतं त्यावेळी लावली होती. आणि हे पूर्ण सगळं सपाट होतं त्यावेळी, सपाट म्हणजे काहीच झाडं नव्हती इथे, सगळं कट करून घेतलेलं त्यामुळे. आणि त्यावेळी मम्मी पप्पांनी नारळाची झाडं आणि कशाची झाडं लावली होती, आणि आता ती एवढी मोठी झाली आणि त्याचं फळ आम्हाला आता खायला भेटतं. मला असं वाटतं काय काय लावलं आहे आमच्या बॅगेमध्ये, काय काय आहे तुमच्यासोबत शेअर करावं. बघू एखाद्या व्हिडिओमध्ये जमलं तर मग मी शेअर करेन ते गोष्टी सगळ्या. तर ती एवढी भरलीच लाकडं तिने. मम्मा एकटीनेच भरली, बिचारी ॲक्च्युअली भरावी लागली. हे सीताफळ कोकणामध्ये म्हणण्यापेक्षा हा कोकणामध्येच म्हणू शकतो मी, कारण बाकी कुठे बघितलेलं नाही आहे असं. तर कोकणामध्ये ना पाऊस सुरू झाल्यानंतर हे असं बांधलं जातं, त्याला झड म्हणतात आमच्या इकडे. तर पावसाची वावझड मारते ना, झड मारते काय म्हणतात मराठीमध्ये, आय डोंट नो. तर ते बसू नये म्हणून हे असं बांधलेलं असतं. तर मी आज जाते आणि आपण मग तो स्क्रब बनवूयात. गंडलं सगळं. अरे उठून बसलाय. काय रे, काय झालं पिल्लू? रेडी आहे तुला? हा स्क्रब मी सेकंड टाईम यूज करते आहे. फर्स्ट टाईम मी ऑलरेडी केला होता आणि आय थिंक शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तो शेअर पण केला होता. छान इफेक्ट आहे माझ्या चेहऱ्यावरती असं मला वाटतं. तांदळाचं पीठ, हळद आणि दही वापरलं आहे आणि ह्या तिन्ही गोष्टींची चांगली पेस्ट करून घ्यायची. लास्ट टाईमची पेस्ट मला वाटतं जाड झाली होती माझ्याकडून, आणि यावेळेस ती खूप छान झाली होती कारण फेसवर खूप छान अप्लाय होत होती, त्यामुळे मला फार आवडली.
हे बघा, मी थोडीशी हळदी ॲड केली याच्यामध्ये. फेस वॉश करते मी सध्या. तुम्हाला असं वाटू शकतं ही किचनमध्ये काय करते, तर मागेचं तुम्हाला गॅस चालू दिसते त्याच्यावरती मला लक्ष ठेवायचं आहे आणि त्यामुळे मी इथेच हे सगळ्या गोष्टी करायचं ठरवलं. कारण मग मी बाहेर आहे आरवला घेऊन, सो मग मी हे काम करते. 2 in 1 काम करणं चालू आहे माझं. फेस वॉश करून झाल्यावर मी इथे स्टीम घेते. जर स्टीमर असेल तर अतिउत्तम, मला तो घ्यायचा आणि मी घेईनच लवकर. पण सध्या या पद्धतीनेच मी स्टीम घेते. पोर्ट्रेट नावाचा प्रकार असतो, मी तर भूली. आता ह्याला काय करायचं माहितीये का, असंच ठेवायचं 15 मिनिटं आणि मग मसाज करून वॉश करायचं. किती पिवळी दिसते बघ मी, हे बघ. अगं ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तांदळाचं पीठ आहे, बाकी काय नाही लावले. आणि हळद. पण कॅमेरा मला कॅप्चरच करत नाही. हे काय घ्या वरती. डिफरन्स आहे ना, इकडे पांढरा पांढरा झाला आणि इकडे या दिस फोन ऑल्सो नाईस. आता काय करायचं माहितीये, हे बघ ना, कलर चेंज होतं बघ, डायरेक्ट ऑरेंज होतं बघ. पोर्ट्रेटला काहीतरी झाला मला वाटतं. मसाज करायचं, मसाज असं काळं जाण्यासाठी. आणि मेरा ताट किधर है, खाने का, उठने का, सोने का.